शेअर बाजार विथ प्रसादमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या नवीन लर्निंग व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे, अशी धमाकेदार न्यूज जी मार्केटमध्ये आली आणि मार्केट अचानक अपसाइड जायला चालू केलं किंवा पॉझिटिव्ह मार्केट झालं करंटली ज्यावेळी आपण आता रेकॉर्ड करतोय. तर आपण बोलणार आहे यूएस मार्केटबद्दल आणि यूएस मार्केट का बघायचं? बिकॉज यूएस मार्केटमुळं इंडियन मार्केटमध्ये पण काही इम्पॅक्ट पडू शकतो. ओके. तर यूएस मार्केटला पण थोडंसं बघणं गरजेचं असतं. सोबतच काय न्यूज आहे ती पण आपण गोष्टी बघणं खूप गरजेचं असतं. तर व्हिडिओ ओन्ली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. बाय किंवा सेल रिकमेंडेशन अजिबात नाहीये. तर एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा बघत असाल, तर डेफिनेटली चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बिकॉज असेच नवीन-नवीन जे पण अपडेट असतील, व्हिडिओज असतील, ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यास लवकरात लवकर मदत होऊ शकते. आणि नोटिफिकेशन आयकॉनला पण जरूर तुम्ही प्रेस करू शकता. तर आता आपण स्टार्ट करू अपडेट आणि न्यूज जी आहे ती त्याच्यावरती. त्याच्या आधी जर का आपण बघायला गेलो, तर ह्याच्यामध्ये अमेरिकेचा आज डेटा येणार होता. इन्फ्लेशन डेटा येणार होता. कोर इन्फ्लेशन डेटा. ओके. म्हणजे थोडक्यात महागाईचा रेट. ओके. महागाई महिना टू महिना काय झाली, इयर ऑन इयर काय झाली. इन्फ्लेशन डेटा म्हणजे थोडक्यात महागाई आणि कोर इन्फ्लेशन असेल म्हणजे फूड इन्फ्लेशन, बाकीच्या गोष्टीचं इन्फ्लेशन. जे असं वाटत होतं, की बाबा ट्रम्प तात्याने जो निर्णय घेतला टॅरिफ पे टॅरिफ, टॅरिफ पे टॅरिफ. ओके. तर त्याच्यामुळं थोड्या प्रमाणात मार्केटमध्ये त्यांचं लास्ट टाईमला जी-डी-पी पण निगेटिव्ह बघायला भेटला होता आणि असं वाटत होतं, की तिथं काही स्टेबिलिटी नाही आहे. सोबतच त्याच्यामध्ये आता ट्रम्प अमेरिकेमध्ये जर का आपण बघायला गेलो, तर अमेरिकेचं म्हणजे ट्रम्प तात्या आणि वर्सेस आपले जे चायनाचे राष्ट्रपती जे असतील, ओके. तर त्या दोघांच्यामध्ये पण काहीतरी डिस्कशन आहेत आणि त्याच्या बेसिसवरती पण ते टॅरिफचं त्यांचं काहीतरी तोडगा काढतील, ओके. तर सगळ्यांना एक्स्पेक्टेशन असं होतं, की इन्फ्लेशन मे बी वाढू शकतंय, ओके. राईज होऊ शकतंय. बट आश्चर्यकारक आपल्याला बघायला भेटला डेटा आणि डेटा असा आला, की सगळ्यांनाच आश्चर्य करून टाकला. ओके. तर त्याचा इम्पॅक्ट थोडक्यात तुम्हाला पहिला दाखवतो, की आता आपण जर का बघायला गेलो, हे चेंज पण होतंय बिकॉज मी ज्यावेळी व्हिडिओ शूट करालतो, त्या टायमिंगचा डेटा आहे. तर जर का आपण इथं बघायला गेलो, डाव जोन्स, ओके. अमेरिकन मार्केट, डाव जोन्स असेल, S&P 500 असेल, NASDAQ असेल, ओके. हे अमेरिकन मार्केट आहे. अमेरिकन मार्केट एकदम आपलं ग्रीन बघायला भेटतंय, ओके. त्याचं सिंपल कारण आहे इन्फ्लेशन डेटा. ओके. तर एकदमच अचानक त्याच्यामध्ये तेजी यायला चालू झाली आणि जर का आपण आपली गिफ्ट निफ्टी बघायला गेलो, तर गिफ्ट निफ्टी पण आज आपल्याला पॉझिटिव्ह बघायला मिळत आहे. ओके. तर ह्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ आपण ऑलरेडी केलेला आहे. तुम्ही बघू शकता हा वाला व्हिडिओ. ओके. तर ह्याच्यामध्ये आय थिंक अपडेट झाला नाही वाटतं. ओके. सेकंड. ओके. हा वाला व्हिडिओ. तर तुम्ही हा वाला व्हिडिओ एकदा बघू शकता, हा वाला व्हिडिओ. ह्याच्यामध्ये लेव्हल्स तेन सगळ्या गोष्टी दिलेत. ओके. एकदा चेकआउट जरूर करा. ओके. जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये गिफ्ट निफ्टी पण धमाकेदार पॉझिटिव्ह प्रकारला बघायला भेटते. त्याचाच इम्पॅक्ट आहे. ओके. तर स्टेप बाय स्टेप बघूया आपण काय गोष्टी आहेत आणि थोडासा डेटा बघायचा प्रयत्न करू. याच्यामध्ये कोर इन्फ्लेशन आपण बघायला गेलो, तर मंथ ऑन मंथ बेसिसवरती एक्स्पेक्टेशन असं होतं की 0.3 येणार. बिकॉज का? टॅरिफ पे टॅरिफ चालू आहे. ओके. त्याच्यामुळे महागाई वाढू शकते असं त्यांना वाटत होतं. बट तसं झालं नाही. इन्फ्लेशन आला 0.1 म्हणजे एकदमच कमी आला. ओके. त्यानंतरनं याच्यामध्ये इयर ऑन इयर बेसिसवरती जर का बघायला गेला तर 2.9 येईल असं वाटलं होतं. बट त्याच्यामध्ये पण एकदम 2.8 आला. म्हणजे मंथ ऑन मंथ एकदमच चेंज बघायला भेटला. इन्फ्लेशन जे की महागाई जी वाढणार असं वाटलं होतं, ती बिलो एक्स्पेक्टेशन आलं आणि मेन म्हणजे लास्ट टाईमला जेवढी आली त्याच्यापेक्षा कमी आलं ओके. ह्याच्यामध्ये लास्ट टाईमला जेवढा आहे तेवढंच आहे. बट एक्स्पेक्टेशन असं असं होतं, फोरकास्टिंग असं होतं एक्स्पेक्टेशन की जास्त होऊ शकते. त्यानंतरनं जर का आपण बघायला गेलो इन्फ्लेशन मंथ ऑन मंथ बेसिसवरती पण कमी आला. जेवढं वाटत होतं त्याच्यापेक्षा कमी आलं. लास्ट टाईमपेक्षा कमी आलं. ही खूप चांगली गोष्ट होती. फक्त जर का आपण ह्याच्यामध्ये बघायला गेलो इन्फ्लेशन इयर ऑन इयर बेसिसवरती जे एक्स्पेक्टेशन होतं 2.5 त्याच्यापेक्षा कमी आलाय. बट लास्ट टाईमपेक्षा थोडंसं जास्त आहे. बट एक्स्पेक्टेशन जास्तच होतं. कारण की ज्या प्रमाणामध्ये ट्रम्प आता निर्णय घ्यायला लागलेत अग्रेसिव्ह, जी-डी-पीचं पार त्याच्यामध्ये निगेटिव्हला जाऊन बसली. ओके. तर असं वाटत होतं, की बाबा महागाई वाढू शकते. बट तसं काही झालं नाहीये. त्याचा इम्पॅक्ट जर का आपण बघायला गेला, तर त्याचा इम्पॅक्ट गोल्डवरती पण झाला. गोल्ड पण त्याच्यामुळे वाढला. त्यानंतर जर का आपण बघायला गेलो बॉन्ड यील्ड ओके. सोप्या भाषेत जर का बघायला गेलो, इन्फ्लेशनचा रोल काय? इन्फ्लेशन सोप्या भाषेमध्ये बघायला गेलो, याच्यावरती पण येऊ आपण बॉन्ड ट्रेजरी यूएस 10 इयर ट्रेजरी जी आहे, ती आज आपल्याला पडताना बघायला भेटली आणि जर का आपण सोप्या भाषेमध्ये जर का आपण कन्सेप्ट बघायला गेलो, काय प्रकार आहे इन्फ्लेशनचा? सॉरी. तर आपण ह्याच्यामध्ये बघायला गेलो तर इन्फ्लेशन म्हणजे काय असते? महागाई असते. ओके. तर इन्फ्लेशन जेवढं वाढणार म्हणजेच महागाई जर का वाढली, तर महागाईला कंट्रोल करायसाठी त्याच्यामध्ये इंटरेस्ट रेट डिसिजनवरती खूप परिणाम होऊ शकतोय. ओके. जर महागाई अंडर कंट्रोल असेल, महागाई जास्त नसणार, महागाई कंट्रोलमध्ये आली, तर बाय डिफॉल्ट
बाय डिफॉल्ट एक्स्पेक्टेशन असं असते, की इंटरेस्ट रेट जो असते, व्याज दर जे असतील, ते मे बी कमी होऊ शकतील. ओके, मे बी हे एक्स्पेक्टेशन आहे, की जनरली काय असतं, जर का तुम्ही इंडियाचं पण बघायला गेलं, भारताचं बघायला गेलं, तर लास्ट टाईमला काय झालं, की आपलं पण इन्फ्लेशन बिलो एक्स्पेक्टेशन आला. त्यानंतरनं सॉरी आपला पण जी-डी-पी चांगला आला, एकदम चांगला आला. इन्फ्लेशन पण कंट्रोलमध्ये आला. तर एकदम अग्रेसिव्हली 0.5 बेसिसचा रेट कट केला. जसा इंटरेस्ट रेट डिसिजन होता, तो डायरेक्टली 0.5 बेसिसचा केला. म्हणजे का? बिकॉज सगळं काही चांगलं आहे, तर इंटरेस्ट रेटला अजून कमी केलं, तर अजून आपली जी-डी-पी वाढू शकते. तर तसंच लॉजिकवरती जर इन्फ्लेशन अंडर कंट्रोल आला, तर ते ते पण आता ती Fedची जी पॉलिसी आहे, तर त्याच्यामध्ये पण ते मे बी डिसिजन घेतील. मे बी ओके. एक्स्पेक्टेशन असं असते, की इन्फ्लेशन जर का अंडर कंट्रोल असेल, तर आपण इंटरेस्ट रेट करू शकतील. म्हणजे ते लोकं ओके. म्हणजे यूएसमधले जे फेड आहेत, ओके. पॉवेल साहेब जे असतील ते ते मे बी इंटरेस्ट रेट जर का कमी करतील, ह्या एक्स्पेक्टेशननं मार्केटमध्ये आज बूम बघायला मिळाले. ओके. तर हे सगळं आपल्याला समजेल त्यांचं पॉलिसी ज्यावेळी स्टार्ट होईल त्या टायमिंगला. ओके. तर पॉलिसी जी येणार ओके. तर त्याच्या वेळी पण आपल्याला परत ह्याच गोष्टी आपण बघू शकतो रिटर्नमध्ये आणि म्हणजे परत एकदा आणि ह्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो तर बॉन्ड यील्ड त्याच्यामुळे पडली. आता बॉन्ड यील्ड पडली म्हटल्यावर डायरेक्टली त्याचा इम्पॅक्ट कुठे होऊ शकतो मार्केटला आणि मार्केटमध्ये कॅश कॅपिटल येऊ शकतं. इंटरेस्ट रेट कमी झाला तर कॅपिटल येऊ शकते आणि त्याच्यामुळे मार्केटमध्ये तेजी आपल्याला बघायला भेटते. तर हे सगळा प्रकार आहे. म्हणताना इन्फ्लेशनचा खूप मोठा रोल आहे. आपला पण बहुतेक डेटा आय थिंक उद्याच्याला येईल मे बी ओके. बघूया एक्झॅक्टली कधी येईल. आपलं पण बहुतेक उद्याच्याला डेटा येईल इन्फ्लेशनचा आणि त्यांचं असं म्हणणं आहे असं बाकीच्या म्हणजे जे पण असतील तज्ञ लोकं त्यांचं असं म्हणणं आहे, की सप्टेंबर महिन्यामध्ये मे बी रेट कट होऊ शकते. कुठं? अमेरिकेमध्ये ओके. सप्टेंबर महिन्यामध्ये आणि डिसेंबर महिन्यामध्ये मे बी 0.25 बेसिस आणि 0.25 बेसिस आता माझं म्हणणं नाही आहे. ते जे बाकीचे तज्ञ लोकं आहेत ओके अमेरिकेतली, तर त्यांचं असं म्हणणं आहे, की जर का सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या, जर का बाकीच्या गोष्टी पण चांगल्या झाल्या, तर सप्टेंबर आणि डिसेंबरच्या आसपास एखादा सप्टेंबरच्या आसपास एक 0.25 बेसिसचा रेट कट होऊ शकतो. त्यानंतर डिसेंबरच्या आसपास पण एक 0.25 बेसिसचा रेट कट ह्या इयर एंडपर्यंत होऊ शकतोय, असं त्यांना वाटतंय आणि त्या एक्स्पेक्टेशनच्या बेसिसवरती आपल्याला ह्याच्यामध्ये रॅली बघायला मिळत आहे. म्हणजे काय? एकतर इन्फ्लेशन अंडर कंट्रोल आला, त्यानंतरनं इंटरेस्ट रेटचं एक्स्पेक्टेशन आहे, बॉन्ड यील्ड कमी झाली, गोल्ड वाढला आणि चायनाचं आणि अमेरिकेचं जर का व्यवस्थित डील झाली, तर ह्या सगळ्या गोष्टी जर का नीट व्यवस्थित झाल्या, तर आपण काय म्हणजे ते लोकं इंटरेस्ट रेट जर का कमी म्हणजे इन्फ्लेशन कमी झाला, इंटरेस्ट रेट जर का त्यांनी कमी केले, तर मे बी मार्केटमध्ये परत एक मूव्हमेंट, परत एक बायरसाठी एक चान्स येऊ शकतोय अमेरिकेच्या आणि जर का अमेरिकेचं मार्केट जर का स्ट्राँग झालं किंवा अमेरिकेच्या मार्केटमध्ये जर का त्यांच्याकडे लिक्विडिटी चांगली आली, तर ते मे बी इमर्जिंग मार्केटमध्ये पण फंड येऊ शकतोय. म्हणजेच इंडियासाठी पण इनडायरेक्टली चांगली गोष्ट आहे. ओके. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेशन आवडली असेल, तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जर का तुम्हाला शेअर मार्केट फ्री ऑफ कॉस्ट किंवा पेडमध्ये जर का पाहिजे असेल, देन डेफिनेटली WhatsApp करू शकता. ओके. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.